मिसेस मानसी परेश देशमुख, शिवानी बेकर्स चॉईसची ओनर. आणि मी तुम्हाला आज इथे हैदराबादला फिरायला आणलं आहे. हे आपण एक शिल्पारामम म्हणून इथे छान ठिकाण आहे हैदराबादमध्ये. इथे शॉपिंगसाठी खूप फेमस आहे आणि आर्ट अँड क्राफ्ट वगैरे कपड्यांपासून सगळं काही तुम्हाला मी आता दाखवीनच. तर आता आपण सुरुवात करूया शॉपिंग. हाय, हॅलो राणी, काय करतेस? ही माझी नणंद आहे आणि ही आम्हाला फिरायला घेऊन आले. ही इथे हैदराबादमध्येच राहते. गेली किती वर्ष? 3 वर्ष इथे राहते. तर ही इकडे आल्यावर सगळ्यांना आवर्जून इथे घेऊन येते असं तिचं म्हणणं आहे, कारण तिला स्वतःला हे ठिकाण फार आवडतं. तर आता कुठून सुरुवात करायची आहे राणी? आता आपण तिकीट. ओके, ठीक आहे. तर पाहू शकता इकडे तिकीट काउंटर आहे. कॉस्ट काय आहे राणी याची तिकिटाची? 60 रुपीज. ओके, ते लिहिलं आहे 60 रुपीज पर पर्सन आणि छोट्या मुलांसाठी 20 रुपये. तिकीट आलेले आहेत आमचे आणि आता आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. येस, आम्ही एक पिशव्या पकडायला पण माणूस आणला आहे. हा बघा. जेवायला देऊ आम्ही तुम्हाला, बरं का? हां, चला. मस्तपैकी. आणि आता आम्ही इथे एंटर करतोय. सुंदर गार्डन आहे इथे. पहिलंच स्टार्ट यांनी मंदिरापासून केलेली आहे. छानचं छोटंसं मंदिर. वा, फेस्टिवल्स असतात तेव्हा हे सगळे ऑक्युपाय करतात. अच्छा, लोक भाड्याने वगैरे घेत असतील. हां. भैया नॉर्मली क्या कॉस्ट है आपके यहाँ ड्रेस के? 1800. सब सेम कॉस्ट? ओके, स्टार्टिंग 1800. थँक्यू भैया. हे माझं आवडतं ठिकाण. हे बघा, यांनी छान बोर्ड लिहिला आहे, थँक्स फॉर युजिंग डस्टबिन्स. म्हणजे आपल्याला आधीच ते कल्पना करून देतात की तुम्हाला डस्टबिन यूज करायचे आहेत. सुंदर. किती छान, म्हणजे सगळं पितळेचे बघा. गणपती, गाय. वाव. कस्टमर्स सब अच्छे आते यहाँ पे. ओके. हे आमच्या नणंदबाईंचं फेवरेट दुकान आहे, कारण हे तिला हे सगळे आयटम्स फार आवडतात आणि स्पेशली तिला हे ड्रीम कॅचर्स. ती ॲटोमॅटिकली कॅच होत जाते तिकडे. सगळे पडदे आणि सोफा कवर्स वगैरे इथे. मस्त. इथे सगळे चनिया चोळी छोटे छोटे इतके छान लावले आहेत. मोठे पण आहेत पण छोटे छोटे पण क्यूट आहेत. ये क्या है, जरा एक दिखाओ तो मुझे ओपन करके. हाँ, नायरा कट क्या है ये? नायरा कट भी रहता है. अच्छा, ये कितने का है? 850. ओके, इसको स्टिचिंग करो तो कम हो जाएगा ना ये? हाँ हाँ. ये कितने का बोले? हे ना, मी आता जरा माझ्या लेकीसाठी शॉपिंग करतोय. हे बघा किती छान आहेत आणि कापड इतकं छान, म्हणजे अगदी मऊ आहे. रेयॉनचं कापड. आपण 2 ड्रेसेस घेतलेले आहेत बार्गेनिंग करून. मस्तपैकी मला 1,500ला 2 मिळाले, ज्याची कॉस्ट 2150 होती. भूक बीक लागली तर बाजूलाही खायला प्यायला सर्व आहे इथे. पण आत्ता आम्हाला भूक लागलेली नाही आहे. सध्या आम्हाला अजून शॉपिंग करायची आहे. भैया क्या कॉस्ट है आपके यहाँ ड्रेसेस? 850. ओके. आप कब से हो यहाँ पे? 20 ईयर. इथे सगळे 18 ते 20 वर्ष सगळे इकडे आहेत. आणि बघू शकता तुम्ही किती छान अगदी
कलेक्शन आहे. यांच्या दुकानाचा नंबर आहे हे पण छान आहे. BS05. हे पण छान आहे. वाव. कोणाला जर इथे भेट द्यायची असेल तर नक्की या. भैया आपका नाम क्या है? लक्ष्य. लक्ष्य. अच्छा, ये हंसते नहीं है भैया, थोड़ा कम हंसते हैं, लेकिन आना यहाँ पे जरूर आना. सगळे टॉईज आहेत छोट्या मुलांचे. वा, मी तुला बोलले ना डेकोरेशन. ते छान छान. हां, भाच्यांना वाजवायचीच ना. आता भाचीचं लग्न झालं पण वाजव. वेडी झाली आमची आत्या खेळणी बघून. खेळणी बघून होतो. तारेचं पत्र्याचं असायचं आणि आपण असं ते हे करायचं आणि ते पिक करतंय सगळं. वा वा वा, किती मस्त. सोनू काय एवढी मोठी झालीस तू? मी तुला असं आणलं असतं ना मस्त हैदराबादहून. चल आत्या, आपण मोठे झालोय आता. चला. हां, हे बघा शूज. म्हणजे इथे काय नाही मिळत आहे असं नाही आहे. 101 वस्तू आहे तिथे. मस्त आहे. तर ड्रेसवर मॅचिंग घ्यायला पाहिजे नाही का गं? हे तशी एक ब्लॅक घ्यायची की सगळ्यावर जाईल ही अशी. आप यहाँ कब से हो भैया? 20 सालों से. अच्छा, आपके पास सारा जेंट्स कलेक्शन है. ओके, चलो दिखाओ हमें. 2 कुर्ते उचललेले आहेत. एक उद्या आमचा छोटासा आहे कालू, त्याचा बर्थडे आहे त्याच्यासाठी. आणि एक दुसरा तो माझ्याकडे चिटकलेलाच असतो म्हणून त्याला हैदराबादचे गिफ्ट. असे हे 2 कुर्ते मी घेतलेत. इथूनच मला हिने माझ्या नंदेनी लग्नासाठी माझ्या नवऱ्याला आणि मुलाला गिफ्ट आणले होते आणि ते मला प्रचंड आवडले होते म्हणून मी या सेम शॉपमध्ये आले ही खरेदी करायला. बघूया आता भैया काय कमी करतोय की नाही त्याचं मला घ्यायला. भैया बोलो. इथे सगळं पर्ल आहे, जे आपण नेहमी म्हणतो की हैदराबाद आणि पर्लचं कलेक्शन आहे ते सर्व इथे मिळेल. आणि तुम्हाला जवळला पण दाखवते. मस्त. यांच्याकडे सगळं रिअल पर्ल आहे आणि हे आपल्याला सर्टिफिकेट सकट देणार आहे. हे सगळं आम्ही शॉपिंग केलेली आहे. हे मी माझ्या बहिणींना घेतलंय रक्षाबंधनचं आणि हे माझ्या आईला घेतले. हे सगळे प्युअर मोती आहेत. हे माझ्या भाऊजाईला आणि माझ्या लेकीच्या सासूबाईंना घेतलंय आणि हे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी घेतलंय. भले बिल मी पे केलंय, तो देईल मला नंतर. आणि हे सगळं सर्टिफाईड आहे. त्यांनी याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. काहीही झालं तर ह्यांना आपण रिटर्न देऊ शकतो. तर हे खूप छान दुकान आहे आणि आम्ही बार्गेनिंग वगैरे केलं आणि खूपच मस्त सगळ्या वस्तू मिळालेल्या आहेत. होप आमच्या घेतलेल्या सगळ्यांना हे गिफ्ट आवडतील. बघूया आता अजून आपल्याला. तर भैया थँक्यू, आपने बहुत अच्छा सब हमें कन्वीन किया है. किती छान छान गळ्यातले आहेत बघा इथे. सेम तसेच बँगल्स. हे साड्यांवर वगैरे छान दिसतात ॲक्च्युली. जवळ आले तर काही ना काही घ्यायची इच्छा आहे. बघूया अजून काही छान मिळालं तर मी नक्कीच घेईन. छान आहे भैया. ये कितने का है? 1800. मस्त आहे. अच्छा, इसका क्या प्राइस है? ओझा झालाय का? बॅग जड झाली आहे का? जेवायला आम्ही हॉटेल शोधतोय. एखादं चांगलं रेस्टॉरंट मिळालं की तुम्हाला देणार. हा अगं बाई बाई. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. मुझे अपने बाई थांबत नाहीये आणि त्याला भूक लागली. आता काय करायचं सांगा तुम्हीच. बहीण भाऊ बघून घेतील. आणि हैदराबादमध्ये येऊन रिअल मोती नाही घेतले तर काय उपयोग. हे मला वाटतं ना हे डायनिंग टेबलवर टाकायचं वगैरे असावं बहुतेक. इथे कोण नाही आता सांगायला खरं. अच्छा अच्छा अच्छा. और वो वाला ये पूरा हाथ से बनता है. सब यही है क्या आपके पास? अच्छा.
हे सगळं टसर सिल्क त्याच्यावर बनतंय आणि मग आपण याला फ्रेम करून घेऊ शकतो. इसको क्या बोलते भैया? ॲप्लिक वर्क. अच्छा, हे ना असं गोधडी टाईप आहे आणि खूप छान आहे ही. आता त्याने मला 2800 सांगितली. डबल बेडची आहे ही तुम्ही अंगावरही घेऊ शकता आणि अंथरूही शकता. स्कार्फ हैदराबाद स्टाईल फ्रॉक्स आहेत, साईड वाला प्युअर हैदराबाद स्टाईल. सगळे फ्रॉक्स जर तुम्ही बघाल तर हे सगळे हैदराबाद स्टाईल. स्टोल आहे ना, दुपट्टा. वाव, किती सुंदर दुपट्टे आहेत बघा इथे. सिल्कचे आहेत सगळे. इस्टमन कलर. 2000 years later. आम्ही इथे खायला आलोय. इथे छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत. तर आम्ही पराठा आणि भाजी मागवली आहे. इतकी टेस्टी आहे, खरंच खूप टेस्टी आहे. अजून आता आम्ही मागवले आणि तिकडे आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आहे. आणि हे आमचे पिशवीवाले साहेब. टाईम नाही खाताय ना व्यवस्थित? हां, आवडलं का तुम्हाला? आवडलं ना, ओके. मग अजून काय ऑर्डर केलंय त्यांच्याकडे? अच्छा, छान छान मूर्त्या ह्या वुडनपासून बनवल्या आहेत. ते सुंदर आहे. काय राणी, काय घेतेस? दगड. ही दगड प्रिय पण आहे. हिला फार दगड आवडतात. असं काय स्टोन विन्स म्हटलं की राणी तिकडे घुसली. आता आपण ह्या विलेज मध्ये आलोय. राणी, काय आहे यांची खासियत जरा सांग. तिकडे जा. हे पूर्वी आंध्रमध्ये कसे राहायचे किंवा त्यांची घरं कशी होती, भांडी कशी वापरायचे, अच्छा. कलमकारी वर्क जे होतं, जे खूप फेमस आहे, हां, ते कसे करायचे, ते सगळं त्यांनी इथे असे पुतळे बनवलेले आहेत. रांगोळीपासून यांची सुरुवात झाली बघा. इव्हिनिंगला इकडे पपेट शो वगैरे असतात. हाय, मी मिसेस मानसी परेश देशमुख फ्रॉम शिवानी बेकर्स चॉईस. कशी वाटतेय? आंध्रमधली वाटतेय ना अगदी मस्त एकदम. आता मी डान्स करणार आहे आणि डान्सचे वेगळे प्रकार दाखवते तुम्हाला. हा एक प्रकार आहे कथकली. बहुतेक मला मी बघितलं नाही, भरतनाट्यम किंवा कथकली. आता मी भरतनाट्यम करते. कशी दिसते? सुंदर. हा अनुभव कधीच घेता आला नसता. एवढं मोठं सगळं अंगावर चढवलं. इथे बैलगाडी आहे. ते काहीतरी 50-100 रुपये चार्ज घेतात आणि इथे पूर्ण राऊंड मारून आणतात शिल्पाराममध्ये. काय रे, पोज बदल जरा. काय बोलला तू आता? काय म्हणता? हे कृष्णा गार्डन आहे. ह्याचा गेटच इतका सुंदर बनवलाय बघा. अगदी हातात बासरी वगैरे
आणि आता मी आत एंटर करून तुम्हाला दाखवीन इथे काय आहे काय नाही ते. फडके ठेवलेत. हां, बासरी वाजवतोय. तिकडे लांब राधाकृष्ण आहेत. हे बघा, एक एक अगदी छान बघण्यासारखं आहे ते. गेट बनवलाय मस्त, अगदी छान बांबूचं गेट बनवलंय. पेंटिंग अँड ऑल. फायनली फिर से शॉपिंग. चलो. तिथे सगळे कार्पेट आणि वुडन घड्याळ सगळं मार्केट आहे इकडे. लाखेच्या बांगड्या आहेत सगळ्या. मी हा सेट घेतलाय लाखेचा. त्यांनी मला 350 सांगितलेले आणि 250ला दिले. अशा तऱ्हेने आज आमचं शॉपिंग झालेलं आहे. आणि बिचारा मला नवरा दमलाय, बॅग उचलून असं वाकलाय. पण हरकत नाही, मजा येते शॉपिंगला. तर तुम्हाला कशी वाटली आमची शॉपिंग आणि आमचा व्हिडिओ हे आम्हाला सांगायला विसरू नका. लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तो बनता आहे. आणि इकडे आलात तर नक्की इथे शिल्पा रामवला नक्की भेट द्या. नमस्कार.